9 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, पर्यावरणीय व्यवस्थापन, याबाबत आपण माहिती घेत आहोत. याबाबत माहिती घेत असताना यामध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे वेदर अँड क्लायमेट, कन्सेप्ट काय आहेत ते पाहायचं. सेकंड वन मेट्रोलॉजी म्हणजे हवामानशास्त्र काय आहे याविषयी आपल्याला माहिती द्यायची आहे. थर्ड वन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे घन कचरा. सॉलिड वेस्ट म्हणजे काय? घन कचरा. त्याचं मॅनेजमेंट व्यवस्थापन कसं केलं जातं याबाबत माहिती घ्यायची. अँड फोर्थ वन डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती एखादी उद्भवली तर त्या उद्भवलेल्या आपत्तीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं याबाबत आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. अशा स्वरूपाचा हा घटक आहे. पर्यावरणीय व्यवस्थापन, हवामान, हवामानशास्त्र, घनकचरा व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन. आता जे काय तुम्ही याच्या पाठीमागे शिकलेलं आहे त्याच्या आधारे आपल्याला एक दोन प्रश्न विचारलेले आहेत की वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी कसा संबंध येत असतो. क्लायमेट माहित आहे, त्या क्लायमेटचा आपल्या डेली लाईफशी कशा स्वरूपाचा संबंध आहे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. कोण काय सांगू शकतं याच्याविषयी? आता पहा, वातावरणाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी अनेक प्रकारे संबंध येत असतो. उदाहरणार्थ आपला आहार असेल, कुठला आहार घेतला पाहिजे, कपडे असतील, कुठल्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घातली पाहिजे, सणवार असतील, उदाहरणार्थ दिवाळीचे दिवस घेतले उदाहरण, दिवाळी कधी उन्हाळ्याच्या दिवसात आलेली पाहायला मिळते का? नाही, ज्यावेळेस वातावरण थंड असतं अशी या कालावधीमध्ये हे आलेले आपल्याला पाहायला मिळते. आपलं आरोग्य असेल हे सुद्धा बघा हवामानाशी निगडीत आहे. यामध्ये आपण सर्वसाधारणपणे आरोग्याचा विचार केला, थंडीचे दिवस जे असतात, पावसाळ्याचे दिवस असतात, यामध्ये आजारी पडण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे हवामान बदललं की हा बदल झालेला पाहायला मिळतो. कुठल्याही विद्यार्थ्यांना स्क्रीनवर कुठलीही गोष्ट शेअर करायची नाही किंवा शेअर करण्याचा प्रयत्न करायचा नाही, लक्षात ठेवायचं. EDU कोण आहे? फक्त ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं काम करायचं, शंका असेल तर विचारायचं. राहणीमान आहे आपलं, हे राहणीमान सुद्धा ज्या त्या हवामानानुसार, ज्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार अवलंबून असलेलं पाहिजे. आपलं राहणीमान पाहिलं, कोकणामध्ये राहणाऱ्या लोकांचं राहणीमान पाहिलं, उष्ण कटिबंधात राहणारे जे लोक आहेत त्यांचं राहणीमान पाहिलं, याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फरक पाहायला मिळतो. म्हणजे या सगळ्या गोष्टी, आपला आहार असेल, कपडे असतील, सणवार असेल, आरोग्य असेल, राहणीमान असेल, हा ज्या त्या ठिकाणच्या हवामानानुसार बदलत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर हॅलो, आवाज येतोय ना सगळ्यांना? हो हो हो. हो. दुसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, दूरदर्शन, आकाशवाणीवरील विविध बातम्यांमधील हवामानासंदर्भात कोणकोणते अंदाज वर्तवले जातात? आता याबाबत माहिती घेत असताना आता तुम्ही फारसं काय बातम्या वगैरे पाहण्याचा काय संबंध येत नाही, तरी सुद्धा कधी बाय चान्स चुकून पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल की सर्व प्रकारची ही जी माध्यम आहेत, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, किंवा विविध प्रकारच्या बातम्या असतील, यांच्यामध्ये आपल्याला हवामानाविषयी अंदाज वर्तवले जात असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानुसार ज्या ठिकाणच्या बातम्या आहेत, ज्या परिसराशी रिलेटेड बातम्या सांगितल्या जात आहेत, त्या परिसराशी रिलेटेड त्या ठिकाणची असेल आर्द्रता जी असेल, ह्युमिडिटी असेल
किंवा टेम्परेचर असेल, तापमान असेल, याविषयीचे अंदाज वर्तवले जातात. उदाहरणार्थ बघा, ते वेगवेगळं मुंबई असेल, दिल्ली असेल, नागपूर असेल, यासारखी जी शहर आहेत ती बातम्या सांगत असताना त्या ठिकाणचं कमाल आणि किमान तापमान सांगितलं जातं आपल्याला, म्हणजे त्या भागाचा हवामानाचा अंदाज वर्तवला जात असतो. किंवा पावसाळ्याचे दिवस असतील तर कुठल्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये कुठं पाऊस पडणार आहे आणि कुठं पावसाचं प्रमाण जास्त असणार आहे, किंवा येत्या 2 दिवसामध्ये पाऊस कसा असेल, अशा स्वरूपाच्या बातम्या सांगितल्या जात असतात. म्हणजे पर्जन्यमान किती होतं किंवा किती असेल याबाबतचे अंदाज वर्तवले जातात. किंवा एखादी वेळ अशी असते की ज्या वेळेस वादळ किंवा चक्रीवादळ येणार असतं किंवा मुसळधार पाऊस पडणार असतो, त्याविषयी जनतेला सतर्क करण्याचं काम या हवामान विभागाच्या माध्यमातून केलं जातं. म्हणजे लोकांना हवामानविषयक अंदाज सांगण्याचं काम या दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल किंवा विविध माध्यमांच्या बातम्या असतील यांच्या माध्यमातून केलं जात असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता हवामानाचे घटक विचारात घेतले तर काय पाहायला मिळतं बघा. हवामानाशी रिलेटेड असणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. वातावरणीय दाब असेल, सूर्यप्रकाश असेल, सूर्यप्रकाशाचा हवामानावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. आपण म्हणतो आज बघा ढगाळ हवामान आहे, वातावरण आहे, म्हणजे सूर्यप्रकाश तिथं दिसत नाही, निरभ्र आहे, स्वच्छ वातावरण आहे, आपण याच्यावरनं म्हणतो. ढग असतील नसतील, पाऊस येणार आहे नाही येणार हे सांगत असतो. मग हे सूर्यप्रकाशाचा परिणाम या आर्द्रतेवरती झालेला पाहायला मिळतो. वातावरणामध्ये ह्युमिडिटी वाढलेली आहे, कमी झालेली आहे हे आपण सांगतो. पर्जन्य हवामानावरती अवलंबून असतं. उन्हाळ्यातील पर्जन्यमान वेगळं आहे, हिवाळ्यात वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. या दोघांच्या पेक्षा पावसाळ्यामध्ये वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. दृश्यता म्हणजे स्पष्टता, म्हणजे थोडक्यात धुकं. वर्षभर धुकं असतं का? ठराविक कालावधी असतो, त्या कालावधीमध्ये आपल्याला दृश्यता, धुक्याच्या संदर्भाचे प्रश्न उद्भवलेले आपल्याला पाहायला मिळतात. बऱ्याचशा वेळा जर आपण पहाटेच्या वेळी ट्रॅव्हलिंग करत असेल तर अशा वेळेस काही वेळी दृश्यता जर कमी असेल तर गाडी आपल्याला एका साईडला थांबवावी लागते आणि काही वेळ प्रवास थांबवावा लागतो. म्हणजे हा हवामानाशी निगडीत असणारा घटक आहे. तापमानामध्ये बदल झाला, हवामान बदलतं. उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेलं असतं त्यावेळेचं हवामान वेगळं असतं. हिवाळ्यामध्ये तापमान कमी झालेलं असतं त्यावेळेचं हवामान वेगळं असतं. याच्यापेक्षा वेगळी परिस्थितीमध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळते. म्हणजे हे सर्व घटक जे आहेत हे पावसाळ्याशी निगडीत असलेले पाहायला मिळतात. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग 5 झाल्यानंतर करतो. पुढं आता वेदर अँड क्लायमेट या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची. आता ह्या दोन कन्सेप्ट वेगवेगळे आहेत. वेदर म्हणजे हवामान आणि क्लायमेट म्हणजे त्या त्या प्रदेशाशी निगडीत असणार हवामान, म्हणजे प्रादेशिक हवामान असं म्हणतो. आता वेदर म्हणजे काय पहा, तर ऍटमॉस्फेरिक कंडिशन ऍट अ पर्टिक्युलर प्लेस. Atmospheric condition at a particular place at a specific time is called as a weather. Atmospheric condition at a particular place at a specific time is called as a weather. म्हणजे हवामान एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती, एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असणारी वातावरणाची स्थिती, ही स्थिती वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्वरूपामध्ये असते. म्हणजे बऱ्याचशा कालावधीसाठी ती तशीच राहते. त्याला वेदर म्हणजे हवामान असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण म्हणतो बघा, सातारचं हवामान अशा अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे काय करत असतो आपण, तर प्रिडिक्शन करतो त्या ठिकाणी त्या वेळेला असणारी वातावरणाची स्थिती सांगत असतो. आणि ही जी स्थिती आहे त्या स्थितीला आपण हवामान म्हणतो. म्हणून म्हटलेलं आहे ऍटमॉस्फेरिक कंडिशन. प्रणवला काय अडचण आहे? ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स ऍट अ पर्टिक्युलर प्लेस ऍट अ स्पेसिफिक टाइम इज कॉल्ड अ वेदर.
Climate Climate is the long-term pattern of the weather condition. It is the average pattern of the weather condition taken over a period of time, say 30 years, for a particular region. It is a long-term prediction. Condition of atmosphere. प्रणव कोण आहे? प्रणव बाळा, तुला काय अडचण आहे? मी सांगितलेलं आहे स्क्रीनवर कुठल्याही विद्यार्थ्यानं काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुझी मराठी भाषा नाही का? कर्नाटकात वगैरे जन्मलास त्यामुळे मराठी समजत नाही. ठीक आहे. आता प्रादेशिक हवामान काय म्हटलंय बा, क्लायमेट इज द लॉंग टर्म पॅटर्न ऑफ वेदर कंडिशन. एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या विविध घटकांच्या दैनिक स्थितीचे वर्षानुवर्ष निरीक्षण केलं जातं किंवा त्याचं मोजमाप केलं जातं आणि विशिष्ट कालावधीत काढलेली सरासरी म्हणजे त्या ठिकाणचं प्रादेशिक हवामान. काय करायचंय? वी आर स्टडी द लॉंग टर्म इन दॅट रिजन्स क्लायमॅटिक कंडिशन. तो जो काय विशिष्ट प्रदेश असेल त्या प्रदेशामधलं जे काय वातावरण आहे या वातावरणाचा दीर्घ कालावधीपर्यंत अभ्यास करायचा. सेज 30 years or above for a particular region. It is a long term prediction condition of the atmosphere. लॉंग टर्म आपण ज्यावेळेस त्याचा स्टडी करू त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की या प्रदेशामध्ये या स्वरूपाच्या कंडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यावरून काढलेला जो अंदाज आहे त्याला क्लायमेट म्हटलं जातं, म्हणजे प्रादेशिक हवामान असं म्हटलं जातं. दोघातला फरक लक्षात आला? हवामान म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेला असलेली वातावरणाची स्थिती म्हणजे हवामान. आता तो प्रणव स्क्रीनवर काहीतरी करत होता, त्याला वाटलं की नेहमीच्या तासाला जसं चालतं तसं तिथं सरांच्या तासाला सुद्धा चालेल, त्याला हवामान म्हणायचं. पण जे रेग्युलर सरांच्या संपर्कात असतात त्यांना माहित आहे सर काय करतात काय नाही करत किंवा काय करू शकतात काय नाही करू शकत किंवा अपमान कसा करतात. ज्यांना या गोष्टी माहित आहेत ते अशा स्वरूपाची ऍक्टिव्हिटी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. म्हणजे काय केलं त्यांनी? लॉंग टर्म स्टडी केला आणि ज्यावेळेस त्यांनी लॉंग टर्म स्टडी केला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या ठिकाणचं क्लायमेट या स्वरूपाचं असतं. याला क्लायमेट म्हणायचं, म्हणजे प्रादेशिक हवामान. प्रदेशानुसार बदल झाला म्हणजे सगळ्याच तासांना या गोष्टी चालतात असं नाही, याला म्हणायचं क्लायमेट. म्हणजे हा हवामान म्हणजे जो अंदाज आहे ठराविक वेळेला घेतलेला तो हवामान आणि ठराविक प्रदेशाचा विचार करून दीर्घ कालावधीसाठीचा जो अंदाज व्यक्त केला जातो त्याला क्लायमेट असं म्हटलं जातं. म्हणजे द वेदर ऑफ अ पर्टिक्युलर रिजन कीप्स चेंजिंग एव्हरी डे डिपेंड अपॉन द टेम्परेचर, रेनफॉल अँड विंड कंडिशन. काय म्हणते? द वेदर ऑफ पर्टिक्युलर रिजन कीप्स चेंजिंग एव्हरी डे डिपेंडिंग अपॉन टेम्परेचर, रेनफॉल अँड विंड कंडिशन. कुठलाही प्रदेश घेतला तर त्या प्रदेशामध्ये असणारे जे काय चेंजेस आहेत ते कशावर डिपेंड असतात? तर त्या ठिकाणचं टेम्परेचर चेंज झालं, कंडिशन चेंज होणार आहे. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा बघ. सगळ्याच ऋतूंना उन्हाळा म्हणत नाही, सगळ्याच ऋतूंना पावसाळा म्हणत नाही, सगळ्याच ऋतूंना हिवाळा म्हणत का? तर या 3 ऋतूंमध्ये असणारं टेम्परेचर वेगवेगळं. रेनफॉलचा विचार आपण म्हणतो दुष्काळी प्रदेश, जास्त पावसाळा असणारा प्रदेश. कशावरून ठरवतोय? जिथं पावसाचं प्रमाण रेनफॉल जास्त तो पावसाळी प्रदेश, जिथं पावसाचं प्रमाण खूप कमी तो दुष्काळी प्रदेश. म्हणजे क्लायमेट इज ऑल्सो डिपेंड अपॉन रेनफॉल. नेक्स्ट वन, विंड कंडिशन. वारा, हवामान. वाऱ्याचा वेग कसा आहे, वारं कसं वाहतंय त्याच्यावरती सुद्धा त्या ठिकाणचं क्लायमेट किंवा वेदर डिपेंड, हवामान डिपेंड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. But the climate will show the
लॉंग टर्म बिहेवियर ऑफ वेदर इन दॅट रिजन. मात्र त्या ठिकाणचं जे क्लायमेट आहे त्याचा लॉंग टर्म त्या वेदरवरती, हवामानावरती परिणाम होत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. So factor deciding the weather of a place. एखादं ठिकाणचं हवामान कशा स्वरूपाचं असतं ते कोण डिसाइड करतं, तर हे जे घटक आहेत इथं आपण अभ्यासलेले हे घटक ठरवतात की कुठलं वेदर कसं असेल. हवामानाशी निगडीत असणारे घटक, पहिलं सूर्यप्रकाश, दुसरं ढग, तिसरं आर्द्रता, चौथं पर्जन्य, पाचवं दृश्यता, सहावं तापमान आणि सातवं वातावरणाचा दाब. या सगळ्या गोष्टींचा हवामानावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. फर्स्ट वन टेम्परेचर. टेम्परेचर चेंज झालं की वेदर, हवामान बदलणार आहे. ह्युमिडिटी, आर्द्रता बदलली की हवामानामध्ये बदल होणार आहे. विजिबिलिटी, दृश्यता वाढली, हवामान स्वच्छ असणार आहे. दृश्यता कमी झाली, हवामान धुकंयुक्त असलेलं म्हणजे अस्पष्ट अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळणार आहे. रेनफॉल अनुभवतोच आपण सध्या. पाऊसमान याचा हवामानावरती परिणाम झालेला पाहायला मिळतो. क्लाउड, ढग तयार होणं, या ढगांचा परिणाम हवामानावरती झालेला पाहायला मिळतो. मागच्या काही दिवसामध्ये पहा सूर्यप्रकाशच पाहायला मिळायचं नाही, ढगाळ एकदम वातावरण असायचं बिकॉज ऑफ क्लाउड फॉर्मेशन. ढगाळ परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हे झालं पाहायला मिळतं. पुढे सनलाइट, सूर्यप्रकाशाचा परिणाम हवामानावरती होतो. ऍटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब हा वाढला, हवामानावरती परिणाम होतो. वातावरणीय दाब कमी झाला, त्याचा परिणाम हवामानावरती झालेला पाहायला मिळतो. म्हणजे these are temperature, humidity, visibility, rainfall, cloud, sunlight and atmospheric pressure. All these factors are related to a weather of any place. कुठल्याही ठिकाणचं वातावरण किंवा हवामान कसं असणार आहे हे या गोष्टी ठरवत असतात. यांचा परिणाम त्याच्यावरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट वन, चेंज इन अ वेदर, हवामानामध्ये होणारे बदल. युजली क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. हवामान जे आहे हे निसर्गता सतत बदलत राहत नाही. इट रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. कुठल्याही भागाचा विचार केला तर हे स्थिर बऱ्याचशा कालावधीसाठी राहिलेलं पाहायला मिळतं आणि त्यानंतर ते वेदर कंडिशन जे आहेत त्याच्यामध्ये चेंज झालेला पाहायला मिळतं. उदाहरणार्थ सध्या पावसाळ्याचा कालावधी चालू आहे. पावसाळा काय काल सुरू झाला आणि आज संपणार आहे असं नाही, किंवा 1 तारखेला सुरू झाला आणि 30 तारखेला पावसाळा संपणार आहे असं नाही. आपण अगदी जून पासून म्हणतो की आता पावसाळा आला किंवा पावसाळा सुरू झाला, ते अगदी दिवाळी उजडेपर्यंत आपण सांगतो, किंवा या महिन्याच्या सप्टेंबरच्या अखेरपर्यंत आपण म्हणतो की आता पावसाळा आहे. म्हणजे these are long term or long duration process. रेनी सीझन, त्यानंतर काय येणार आहे विंटर सीझन. आता हा सुद्धा कालावधी आपण पाहिला तर लॉंग टर्म आहे, म्हणजे वर्षाचा विचार केला तर 3 कालावधी आपण म्हणतो, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. वर्षामध्ये 12 महिने, 4 त्रिक 12 म्हणजे 4 महिने पावसाळा असतो, 4 महिने उन्हाळा असतो, 4 महिने हिवाळा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे these are a long duration. म्हणून म्हटलेलं आहे युजली क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. सतत काय क्लायमेट बदलत नाही. इट रिमेन्स कॉन्स्टंट इन अ रिजन फॉर अ लॉंग ड्युरेशन. निसर्गतः हवामानामध्ये सतत बदल होत नाही, मात्र एका ठराविक प्रदेशातील किंवा ठराविक वेळेसाठी हवामान हे दीर्घ कालावधीसाठी सारखेच राहिलेले आपल्याला पाहायला मिळते. मीन्स in a weather we are observe change for a long duration. Next one, role of climate in our daily life. आता आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हवामानाचा काय रोल आहे याविषयी आपल्याला माहिती घ्यायची. The following things are depend on the climate. आपण ज्या काही खालील काही गोष्टी पाहणार आहे किंवा
ज्या हवामानावरती अवलंबून असतं. या पुढील गोष्टींचा आपण हवामानाशी रिलेटेड अभ्यास करणार आहोत. फर्स्ट वन, द बेसिक नीड्स सच ॲज फूड, क्लॉथ्स अँड शेल्टर्स. Our occupation, agriculture, cropping pattern, and construction are all related to the climatic condition. यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा सांगितलंय पहा, our basic needs, मूलभूत गरजा कुठल्या असतात? अन्न, वस्त्र, निवारा, food, clothes and shelters. For these basic needs, we are depend upon the climate. वातावरणावरती याच्यासाठी अवलंबून असतो. उदाहरणार्थ आहार, सगळे लोक आपल्या भारतामधले घेतले, अमेरिकेतले घेतले, जपान मधले घेतले, आपल्या शेजारचा श्रीलंका घेतले, सगळ्यांचा आहार एकसारखा आहे का? नाही. महाराष्ट्रात भाकरी मिळते, जगात सगळीकडे भाकरी मिळते का? नाही. म्हणजे फूड कशावरती डिपेंड आहे? दे आर डिपेंड अपॉन द क्लायमेट ऑफ दॅट रिजन. हवामानावरती डिपेंड आहे. क्लोथ्स, आपण जशी कपडे आपण बोलताना बोलतो बघा, हा राजस्थानी ड्रेस आहे, महाराष्ट्रीयन ड्रेस आहे, म्हणजे कशावरनं सांगतो आपण? क्लायमेट जसं आहे तिथं त्या पद्धतीचे कपडे लोक वापरत असलेले पाहायला मिळतात. शेल्टर, जिओग्राफीमध्ये तुम्ही शिकला, त्यामध्ये निवास पद्धती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. दे आर डिपेंड अपॉन द ऑल्सो क्लायमेट. आवर ऑक्युपेशन, आपला जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय या क्लायमेटशी निगडीत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. जे महाराष्ट्रीयन लोक व्यवसाय करतात, तोच व्यवसाय कर्नाटक मधले लोक करतात का, किंवा केरळ मधले लोक करतात का, किंवा इकडे वरती दिल्लीला गेला तर ते लोक तोच व्यवसाय करतात का? नाही. शेती, ऍग्रिकल्चर पॅटर्न पाहिला तर प्रत्येक स्टेटचा ऍग्रिकल्चर पॅटर्न किंवा रिजनचा ऍग्रिकल्चर पॅटर्न हा वेगवेगळा आहे. क्रॉपिंग पॅटर्न पाहिला, जे महाराष्ट्रामध्ये पिकतं ते इतर राज्यामध्ये पिकतंय का? नाही, त्यांची पिकं वेगळीच आहेत. कन्स्ट्रक्शन लाईन असेल, इमारत तयार करायची असेल, तर त्या इमारत तयार करत असताना क्लायमेटचा विचार घेतला जातो. म्हणजे आवर बेसिक नीड्स आर ऑल्सो डिपेंड अपॉन अ क्लायमॅटिक कंडिशन. आवर ऑक्युपेशन, ऍग्रिकल्चर, क्रॉपिंग पॅटर्न अँड कन्स्ट्रक्शन आर ऑल्सो रिलेटेड टू द क्लायमॅटिक कंडिशन. हे जे घटक आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, हे आपल्या मूलभूत प्राथमिक गरजा असतील, किंवा विविध व्यवसाय असतील, शेती असतील, पिकं असतील, बांधकाम असतील, इत्यादी गोष्टी या हवामानावरती हवामानाशी निगडीत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड वन, ड्युरिंग कन्स्ट्रक्शन ऑफ runways, seaports, hug bridge, and skyscrapers, etc., are various climatic factors like direction and speed of wind, temperature, atmospheric pressures, etc., are taken into the consideration. काय म्हटलंय? ज्यावेळेस रनवे एखादा कन्स्ट्रक्ट करायचा असतो, रनवे म्हणजे काय? विमानाची धावपट्टी ही तयार करायची असते, किंवा सीपोर्ट तयार करायचं असतं. अशा वेळेस बंदर निर्मिती किंवा मोठमोठे ब्रिजेस असतात, बग ब्रिज किंवा स्काय क्रॅपर्स असतात, अति उंच इमारती, हे तयार करत असताना वाऱ्याची दिशा असेल, गती असेल, किंवा तापमान असेल, किंवा हवेचा दाब असेल, व्हेरियस क्लायमॅटिक फॅक्टर्स लाईक डायरेक्शन ऑफ wind, speed of wind, temperature, atmospheric pressure, या गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे वाऱ्याची दिशा असेल, गती असेल, त्या ठिकाणी असणारं तापमान असेल, हवेचा दाब असेल, यासारख्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला एखादी विमानाची धावपट्टी असेल, किंवा एखादं बंदर निर्मिती असेल, सीपोर्ट, किंवा एखादा मोठा उंच पूल बांधायचा असेल, किंवा उंच इमारत बांधायची असेल, या योजना तयार करत असताना त्या ठिकाणची क्लायमॅटिक कंडिशन काय आहे, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आपण पाहतो, फॉर एक्झाम्पल रनवे असेल, एखादा विमानाचं उड्डाण होणार आहे नाही होणार, हे या गोष्टीवरती डिपेंड असतं. विंड स्पीड कसं आहे, वारा जास्त आहे, विमान जे आहे हे टेक ऑफ सुद्धा करू शकत नाही त्यावेळेस, किंवा लँडिंग सुद्धा करू शकत नाही, त्यावेळेस अनर्थ किंवा अपघात होण्याची शक्यता असते.
ऍटमॉस्फेरिक प्रेशर चेंज झाला किंवा दृश्यता आपण मगाशी म्हटलं धुकं असेल, अशा वेळेस आपण हे जे विमान आहे ते टेक ऑफ सुद्धा करू शकत नाही, लँडिंग सुद्धा करू शकत नाही. म्हणजे रनवे तयार करताना कसाही तयार करून उपयोगाचं नाही की त्या ठिकाणचं ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स काय आहे, वाइंड स्पीड काय आहे, या गोष्टीचा विचार करूनच आपल्याला रनवे तयार करावा लागतो. सेम कंडिशन सी पोर्ट्सला पाहायला मिळते, ब्रिजला पाहायला मिळते, स्काय स्क्रॅपरला, उंच उंच इमारतींसाठी आपल्याला पाहायला मिळते. थर्ड वन, 23rd March is observed as World Meteorological Day. 23 मार्च जो हा दिवस आहे, हा दिवस वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणून संपूर्ण जगभर साजरा केला जातो. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल डे म्हणजे काय? जागतिक हवामान शास्त्र दिन म्हणून 23 मार्चचा विचार केला जातो. आपल्याला 1 मार्कासाठी प्रश्न विचारतात, जागतिक हवामान दिन केव्हा असतो? केव्हा असतो? 23rd मार्चला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढं, फॉर बेटर अंडरस्टँडिंग डिफरन्स बिटवीन द वेदर अँड क्लायमेट. आता वेदर हवामान आणि क्लायमेट म्हणजे काय? प्रादेशिक हवामान. या दोघांच्या मध्ये नक्की काय फरक आहे? तर वेदर इज अ बेसिकली वे टू ॲटमॉस्फिअर इज बिहेविंग मेनली विथ रिस्पेक्ट टू इट्स इफेक्ट अपॉन लाईफ अँड ह्युमन ऍक्टिव्हिटी. काय म्हटलंय? वातावरणाची स्थिती जी आहे या स्थितीचा अभ्यास या वेदर मध्ये केला जातो आणि हे कशाशी रिलेटेड असतं? विथ रिस्पेक्ट टू इफेक्ट ऑफ लाईफ अँड ह्युमन ऍक्टिव्हिटी. मानवी जीवनावरती याचा परिणाम होत असतो आणि त्याला अनुसरून ह्युमन ऍक्टिव्हिटीज, मानवी चलनवलन क्रिया पाहायला आपल्याला मिळतात. वेदर इज डिस्क्राइब्ड इन द टर्म ऑफ टेम्परेचर, ह्युमिडिटी, humidity, precipitation, cloudiness, brightness, visibility, wind and atmospheric pressure. जे मगाशी चार्ट पाहिलेला आपण आकृती स्वरूपात ते कन्सेप्ट इथं सांगितलेले आहे. इन हाय अँड लो प्रेशर यांचा परिणाम वेदर वरती किंवा क्लायमेट वरती झालेला आपल्याला पाहायला मिळतो. वेदर कॅन चेंज फ्रॉम द मिनिट टू मिनिट, hours to hours, day to day and season to season. जे हवामान आहे ते मिनिटानुसार किंवा तासानुसार, दिवसानुसार किंवा सीझन नुसार बदलत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्या आधारेच आपण म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या स्वरूपाचे सीझन्स तयार करत असतो. का? तर उन्हाळा आणि पावसाळा विचारात घेतला तर या सीझन मध्ये आपल्याला वेदर कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स चेंज झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. Whereas climate is the average of weather over time and space. याच्याशी रिलेटेड असलेलं पाहायला मिळतं. Climate is the description of the long term pattern of weather in a particular area. क्लायमेट सुद्धा काय? क्लायमेट म्हणजे एक प्रकारचं वेदर आहे, मात्र ही कसली कन्सेप्ट आहे? लॉंग टर्म आहे. दीर्घ कालावधीपर्यंत एखाद्या एरियाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणचं क्लायमॅटिक प्रिडिक्शन करू शकतो. सम सायंटिस्ट define climate as the average weather for the particular region and time period, usually taken by 30 years. It's really as an average pattern of weather for a particular region. म्हणजे क्लायमेट आणि वेदर. वेदर म्हणजे काय? एखाद्या ठिकाणचं जे काय क्लायमॅटिक कंडिशन संदर्भात प्रिडिक्शन केलेलं आहे शॉर्ट ड्युरेशन साठी ते वेदर असणार आहे आणि तेच प्रिडिक्शन ज्यावेळेस आपण लॉंग ड्युरेशन साठी करणार आहे, दीर्घ कालावधीपर्यंत त्याचा अभ्यास करणार आहे आणि त्यावरून जे प्रिडिक्शन करणार आहे ते प्रिडिक्शन म्हणजे क्लायमॅटिक कंडिशन असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. A meteorologist often point out the climate is what you expect and weather is what you get. काय आहे हे वेदर सांगतं, काय असाय पाहिजे, कसं असेल हे क्लायमेट सांगण्याचा प्रयत्न करत असतं. इन अ व्हेरी सिम्पल वे वी कॅन रिमेंबर दॅट क्लायमेट हेल्प अस टू डिसाइड what clothes to buy and weather help us decide what clothes to wear. बघा खूप सोप्या पद्धतीने सांगितलं इथं. क्लायमेट जे आहे ते क्लायमेट सांगतं
की तुम्ही काय घेतलं पाहिजे आणि वेदर सांगतो की तुम्ही काय वापरलं पाहिजे, काय घातलं पाहिजे. ह्या दोघांच्यातला मूलभूत फरक आहे.